हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आत्ता मी उठली आणि पाणी वगैरे पिलं आहे जिराचं. आणि माझी मम्मी तिकडून काही बोलती काय माहिती. आणि आता मी नाश्ता करणार. आधी तर मम्मीने मला डाळीला फोडणी द्यायला लावली. मी ती डाळीला फोडणी देते आणि मग आज तेच खाते नाश्त्याला. हे बघा, डाळ इकडे झाली आणि मी भात लावला इथे. आणि आता मी टरबूज खाते कारण की भात व्हायला टाईम आहे अजून. मग तोपर्यंत मी टरबूज खाते आणि मग भात झाल्यावर मी जेवण करेल. तर फ्रेंड्स, आता मी जेवते, या जेवायला. तर फ्रेंड्स, आत्ताच आमची सगळ्यांची जेवणं झाली आणि मी जेवायचं शूट करायचं विसरले आणि आता मी भांडी घासते. मी विसरून गेली शूट करायचं होतं कारण की मला भूक लागली होती, तर मग मी शूट करायचंच राहून गेलं माझं. आणि आजचा ब्लॉग पण मी उद्याच कंटिन्यू करणार आहे त्यासाठी, कारण की मी उद्या बाहेर जाणार आहे. ते कुठे जाणार आहे मी ते तुम्हाला उद्या सांगते. भेटूया आपण उद्या, बाय. तर मी आता सिटीमध्ये चालली आहे आणि आता मी माझ्या फ्रेंडची वाट बघते आहे. म्हणजे आम्ही दोघी म्हणजे तिथं सोबत, म्हणजे ती माझ्यासोबत होती आहे. आता मग आम्ही म्हणजे उद्या ऑर्डर आहे तर त्यासाठी शॉपिंग करायला चाललो. हो, म्हणजे सामान घ्यायचं होतं थोडंफार, ते संपलं आहे त्याच्यासाठी मी ते माझी शॉपिंग स्टार्ट केली कारण मला नेक्स्ट मंथमध्ये लग्नाला जायचं आहे. माझ्या भावाचं लग्न आहे, त्यासाठी मग मला हळदीसाठी ड्रेस घ्यायचा होता. म्हणून मग मी बघत होते आणि मला वाटलंच होतं मला काही ना काही आवडलं आणि मी काही ना काही घेऊन असेल. तर मी एक ड्रेस घेतला आहे माझ्यासाठी. तर मी ते ॲक्च्युली मी या शॉपमध्ये ना रील्स बघून गेले होते. तिथे खूप म्हणजे ऑफर्स वगैरे सांगितलं होतं, पण ॲक्च्युलीमध्ये काही नव्हतं, सगळं कॉस्टली होतं. आणि मग त्यानंतर आम्ही रस वगैरे पिला आणि मी ज्या शॉपमध्ये शॉपिंग करते मी तिथेच गेले. मला तिथलं कलेक्शन आवडतं, मी तिथूनच घेते. मग मला पहिल्या नजरेत हा ड्रेस आवडला, मग मी हाच घेतला. कम्फर्टेबल आहे, सिम्पलच आहे, पण माझ्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे. तुम्हाला कसा वाटला तुम्ही पण सांगा कमेंट्स करून. तर फ्रेंड्स, मी दुपारीच सिटीतून जाऊन आली आणि आता मी चालली आहे मम्मीसोबत भाजी मंडीत भाजी आणायला. म्हटलं फोनच लावून, म्हटलं आता लावून बघा उचलते का नाही उचलत. तर आम्ही आलो आत्ता घरी आणि भाजी काहीच नव्हती. मम्मीचा फोन आला आणि भाजी काहीच नव्हती. फक्त टमाटे घेतले, कैरी घेतली. कैरी 2च आली अर्धा किलोमध्ये आणि अजून काहीच नाही घेतलं, बस एवढंच घेतलं. त्याला मी काहीतरी बनवते म्हणजे डाळ वगैरे. आणि हे बघा, हे आणलं आहे काजू बिस्किट, आवळा कँडी, ते इमलीचं आणि हे मसाले तेजपत्ता आणि हे. बस एवढं गेलो भाजी घ्यायला आणि आम्ही हे घेऊन आलो. माझं हे लहानपणापासून फेवरेट आहे हे बिस्किट, मला खूप आवडते, मस्त पण लागतं. पण ह्याची साईज खूप कमी झाली. पहिले मोठं असायचं, आता बघा केवढंसं झालं, एवढंसं. पण टेस्ट तीच आहे अजून. हे बघा फ्रेंड्स, मम्मीने मला मारलंय आणि स्वतःच रडत बसली आहे. कशाला मारलं बघ? कांदे चिरले, कांदे ऑमलेट करायला. एवढे मोठे कांदे कापले, खूप तिखट होते. आता चटणी बनवायची आहे. इंटरव्ह्यू हा. काय टार्गेट होती, स्वतःच कबूल केलं खडूस होती म्हणून. नाही, पण तुम्ही तिला पसंत कसं केलं? एवढा रागीत चेहरा पाहून. रागीत चेहरा होता म्हणजे तिला, म्हणजे जेव्हा फोटो पाहिजे. अरे बाबा, म्हणून तर विसरता लग्नाची तारीख.
अच्छा म्हणजे डायरेक्ट लावून टाकलं होतं तुमचं आहे ना, सरप्राईज होतं. गावाईची इकडं माहेरचं आडनाव शिरसाट होतं. माझ्या वडिलांचं गल्ले बोरगावचे होते. शिरसाट होतं. त्यांचे पण शिरसाट होते. मग ते बहीण भाऊ आलेत ना दोघे जण. हां तर तुम्ही बहीण भाऊ आले. बहीण भावाचं नातं लावलं होतं ना. मग दे ना भाऊ. मामाची पोरगी. पोराला. मामाची पोरगी असं. हा असं होतं. पण आई काय म्हटली, ऐकलं का तू? सरप्राईज खडूसच होती म्हणे. तुम्ही सरप्राईज म्हणजे आईने स्वतः कबूल केलंय खडूस आहे म्हणून. आता तसंच पाहिजे. श्वेताला एक सरप्राईज भेटलं पाहिजे. काय माहित नाही काय लग्न लावलंय असंच पाहिजे. तसंच पाहिजे बाबा. एंगेजमेंट नाही काही नाही, डायरेक्ट लग्न. साखरपुडा झाला होता ना. अंगठी कुठे आहे तुझी? साखरपुड्याची कशाची अंगठी काय? साखर तेव्हा साखर भेटायची फक्त खायला तिला. मंदिरात द्यायच्या तर फ्रेंड्स आता जस्ट मी वरती आली आहे आणि उद्या मला लवकर उठायचं सकाळी. तर आता मला म्हणजे ऑर्डर आहे तर व्हॅनिटी क्लीन करायची मला, जे की मी दिवसाच करायला पाहिजे होती पण मी केली नाही कारण की लाईट पण गेली होती. तर मी आता क्लीन करते, ते दाखवते मी तुम्हाला कशी करते. हे बघा ही आहे माझी व्हॅनिटी. माझा आवाज येतो का तिथपर्यंत मला माहीत नाही आता, तर कारण की फॅन पण चालू आहे आणि फॅन कमी केला तर मला खूप गरम होईल. म्हणजे क्लीन म्हणजे मी बघते सगळं व्यवस्थित आहे की नाही वस्तू. आणि स्पेशली मला ब्रश क्लीन करायचे आहे, म्हणजे की मला वाटतं म्हणजे वाळले पाहिजे त्यापर्यंत, तर मी ते पण क्लीन करते. आणि बाकी मी आज हे सामान आणलं होतं, बॉबी पिन्स वगैरे, यू पिन्स, आणि माझं लायनर संपलं तर मी लायनर पण आणलं आहे आणि बिंदी वगैरे ते सगळं आणलं आहे. आता मी हेच नीट सेट करते. आणि हा माझा हेअर पिनाचा बॉक्स आहे, यात मी सगळं अरेंज करून ठेवतो व्यवस्थित. हे बघा फ्रेंड्स, मी हेअर्सचा म्हणजे पिन्स सगळ्या सेट केलं आहे असा व्यवस्थित. नेट, सेफ्टी पिन, यू पिन, बॉबी पिन आणि रबर्स, हा बॉक्स असा रेडी केला आहे. आता व्हॅनिटी आणि ब्रश क्लीन करते आणि मग दाखवते. हे बघा हे स्पंज म्हणजेच ब्लेंडर हे असं आहे. आणि आता हे क्लीन केल्यावर कसं दिसतं ते बघा. हे बघा क्लीन केलं आहे, केवढं मोठं झालं आहे बघा. आता ब्रश क्लीन करणार वेट वाईप्सनी, दाखवते क्लीन करून. यातलं जे प्रोडक्ट आहे ते सगळं क्लीन होऊन जातं. कमी कमी होते बघा. इथे डार्क, इथे लाईट, मग इथे सगळ्यात लाईट, म्हणजे प्रोडक्ट निघते त्याच्यातलं. क्लीन झालं. आणि मला हे पण विचारायचं होतं की मला मेकअपचा लॉंग व्हिडिओ म्हणजे मेकअपचं ट्युटोरियल बघायला आवडेल का? मी पोस्ट करू म्हणजे मी करू का ट्युटोरियल की नको करू, की शॉर्ट्सच करत जाऊ, हे पण मला सांगा. म्हणजे कोणाकोणाला बघायचं असेल की मी स्टेप बाय स्टेप कसा मेकअप करते ते ट्युटोरियल करू की नको करू, मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही प्लीज सांगा म्हणजे मी करेन. तरी झाले एकदाची क्लीन. हे बघा म्हणजे तुम्हाला वाटेल हे क्लीन नाही आहे, पण मग ह्याच्यातला जो प्रोडक्ट्स होते ना ते क्लीन झाले. हे बघा आणि मी दाखवते क्लीन झाले. हे बघा
सगळं प्रोडक्ट्स क्लीन झाले याच्यावरचे. आणि मेन मोटिव्ह हे असतं की ब्रश आणि ब्लेंडर यासाठी क्लीन करायचे असतात की हायजीन मेंटेन होतं त्यांनी. म्हणजे पिंपल्स येत नाही. कोणाची स्किन कशी असते कशी नाही, तर मग त्यांनी पिंपल्स होतात क्लीन नाही केलं तर. मग त्याच्यामुळे ते गरजेचं आहे क्लीन करणं. ब्लेंडर, ब्रशेस, ते सर्व म्हणजे हायजीन मेंटेन पण राहतं आणि स्किनला पण काय प्रॉब्लेम होत नाही. कारण आता मी पर्सनल पण ते यूज करते, तर मग मला क्लीन करावंच लागतं. कारण की क्लायंटची स्किन कशी असते कशी नाही ते माहीत नसतं ना. त्यामुळे मग क्लीन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही पण मेकअप करत असेल, तुमच्याकडे पण असं असेल, म्हणजे सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना माहितीच आहे, पण मग करत जा क्लीन. जर ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते की क्लीन करत जा तुम्ही तुमचे टूल्स वगैरे सगळं. बाकी झालं आहे माझं सगळं क्लीन करून. आता मला उद्याचं टेन्शन आलं आहे. उद्या मला सकाळीच जायचं आहे. आता किती पण नाही म्हटलं तरी म्हणजे माझी सेकंड ब्राईड आहे माझी. म्हणजे मी अशी गेली आहे मेकअपला ऑर्डरला वगैरे, पण ब्राईड माझी सेकंड आहे. आणि म्हणून टेन्शन तर आलंच आहे मला थोडंफार. बघू आता काय होतं. आता मला माहीत नाही मी उद्या शूट करणार की नाही करणार ब्लॉग, कारण की टाईम भेटणारच नाही आहे हे मला माहिती आहे. गॅरंटी मला नाही भेटणार आहे. पण तरी पण त्याच्यातून थोडासा टाईम भेटला तर मग मी ते इंस्टावर टाकण्यासाठी मी व्हिडिओज वगैरे काढेल, ते पोस्ट करेल. ते इकडे पण करेल मी पोस्ट. थोडंसं शॉर्ट वगैरे घेईल. बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. आणि हां, माझी व्हॅनिटी पण क्लीन झाली, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे मी सगळे प्रोडक्ट्स चेक करते ऑर्डरला जायच्या वेळेस सगळे बरोबर आहे की नाही आहे. 2 दिवसा अगोदरच करते, कारण मग आता हे माझं लायनर वाळलं, ते मी 2 दिवसा अगोदर चेक केलं म्हणून मला कळलं. त्याच्यामुळे मग मी आज घेऊन आले. बाकी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आजचा ब्लॉग पण जास्त मोठा नाही आहे, छोटासा. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर मी उद्या ब्लॉग टाकला तर टाकेल, नंतर नाही टाकणार, परवाच टाकेल. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम.